नमस्कार मंडळी, होम कुक बाय माया या चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत एकदम हाय प्रोटीन, पौष्टिक आणि पोटभर नाश्ता, मूग पालक डोसा विथ ऑमलेट। मूग पालक आणि अंडी याचं कॉम्बिनेशन चवीला अप्रतिम लागतं आणि प्रोटीन देणारं सुद्धा आहे। वजन कमी करणाऱ्यांसाठी, जिम करणाऱ्यांसाठी किंवा हेल्दी नाश्ता शोधत असाल तर ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा। चला मग रेसिपीला सुरुवात करूया। सर्वात आधी आपल्याला 1 कप मूग हे स्वच्छ धुवून पाण्यामध्ये घ्यायचं आहे आणि ते रात्रभर कमीत कमी 7 ते 8 तास भिजत ठेवायचे आहे। भिजवलेले मूग जर तुम्ही 8 तासानंतर बघाल तर ते असे दिसतात। यातील पाणी आपण काढणार आहोत आणि ते मूग परत आपण पुढे एक 4-5 तास झाकण ठेवून बाजूला ठेवणार आहोत, जेणेकरून त्यांना मोड येतील आणि मोड आल्यानंतर हे असे स्प्राउटेड मूग दिसतील। आता हे स्प्राउटेड मूग आपण डोसा बनवायला वापरणार आहोत। आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण 1 वाटीभर स्प्राउटेड मूग घेणार आहोत। त्याच्यामध्ये हिरवी मिरची, आल्याचे तुकडे, जिरे, हळद, चवीनुसार मीठ आणि पालक, थोडंसं पाणी घालून आपण छानसं त्याची एक पेस्ट तयार करणार आहोत। बॅटर आपल्याला थोडंसं घट्टसरच ठेवायचं आहे, जास्त पातळ करायचं नाही। आता एक साईडला बॅटर तयार होते तोपर्यंत आपण मंद आचेवरती तवा गरम करायला ठेवायचा आणि त्यावरती हलकंसं तेल लावायचं। एका वाटीमध्ये मूग आणि पालकाचं बॅटर आपण घेणार आहोत आणि ते तव्यावरती पसरणार आहोत। हे बॅटर थोडंसं जाडसरच ठेवायचं आहे, जास्त पातळ करायचं नाही। हा डोसा खालून थोडासा शिजत आला की आपण त्याच्यावरती अंडं फोडून टाकणार आहोत। अंडं पूर्णपणे सेट झालं डोस्यावरती की आपण झाकण ठेवून ते 2-3 मिनटं शिजवून द्यायचं आहे आणि त्याच्यावरती मग तुम्ही तुमच्या आवडीनुसार कांदा, टोमॅटो जे तुम्हाला आवडतं ते त्याच्यावरती तुम्ही टाकू शकता। हा डोसा अलगद दुसऱ्या बाजूने पलटून काही सेकंड्समध्ये रेडी आहे। हा गरम गरम डोसा तुम्ही हिरवी चटणी किंवा टोमॅटोसोबत खाऊ शकता। तर ही रेसिपी का खास आहे? मुगामुळे तुम्हाला उत्तम प्रोटीन मिळतंच, पालकामुळे आयर्न, फायबर आणि विटॅमिन्स, तर अंड्यामुळे अजून उत्तम दर्जाचं तुम्हाला प्रोटीन मिळतं। त्यामुळे हा नाश्ता चविष्ट, पौष्टिक आणि खूप वेळ पोटभर ठेवणार आहे। जर तुम्हाला अशाच हेल्दी, झटपट आणि घरगुती रेसिपीज आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आणि अशाच रेसिपीजसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा एकदा भेटूया नवीन रेसिपीसोबत। तोपर्यंत मस्त खा, स्वस्त राहा। धन्यवाद। आणि हां, चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि असंच सपोर्ट करत राहा। थँक्यू, धन्यवाद।